युजुअल एक नवीन ठिकाण. आज आहे दिनांक 4 ऑक्टोबर म्हणजे 4/10/2024. नवरात्र सुरू झाला ना भाऊ. जय माता दी. आता आपण चाललो माया घरापासून 70 किलोमीटरवर एमपीत मध्य प्रदेशात एक ठिकाण आहे तटी. ते ठिकाणाचं नाव नसतो सांगत मी, तटी गेल्यावर सांगीन. देवीच्या दर्शनाला चाललो. सकाळी 5 वाजता निघणं होतं. उशीर कोणाच्यानं झाला हे मी बोलू शकत नाही कारण नवरात्र आहे. पण 5:15 निघलो. पण आता गाडीत दाखवून राहिलं 22 किलोमीटर 35 मिनिटं दाखवून राहिलं दूर आहे. तुम्ही रस्त्याचा नजारा पहा. तटी गेल्यावर पूर्ण इत्तंभूत माहिती तुम्हाला देतो. चलो. तर भाऊ आपण आता येलाय बरामपूर जवळ असलेल्या इच्छापूर देवी इथं. ते आहे मध्य प्रदेशात. आता प्रश्न कसा पडते की याचं कसं. माझ्या घरापासून मी सांगितलं तुम्हाला की 70 किलोमीटर दूर आहे. पण याच्यात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणा किंवा जवळचं मोठं शहर जर आहे तर ते आहे बरामपूर जिल्हा मध्य प्रदेशातला. तटून काय 22 ते 25 किलोमीटर आहे. मी त्या प्रसादाच्या दुकानात विचारलं तर 30 रुपये भाडं घेतात. शेअर गाड्याही राहतात, एसटी राहतात म्हणजे मध्य प्रदेशच्या एसटी. आणि आपल्या महाराष्ट्रातून जर म्हटलं तर भुसावळ आहे. तेही जवळजवळ म्हणजे 60-70 किलोमीटर आहे अठून. हा मी नाही थकलो बरं. हे माया थकेला आहे म्हणून मी असं बसलो. नाही तुम्हाला वाटेल की बा मी बी थकलो म्हणून. तसं काही नाही आहे. आणि हे भाऊ जवळजवळ 125 फूट उंचीवर आहे हे मंदिर. आणि पायऱ्या मग मी माहीत आहे तुला किती आहे. 176 176 पायऱ्या आहेत. मग थकलं की बसायचं अजून पुढे जायचं. आपल्याला काय घाई आहे. इत्मिनानसे मी सांगेलच आहे. इत्मिनानसे दर्शन घ्यायचं आहे की नाही. चला.
भाऊ दर्शनाचे तुम्ही शॉट पाहिले असतील, दर्शन एक नंबर झालं. आमच्या घरच्या देवीने तर इच्छा देवीची वटी बी भरली आहे की नाही. आणि सकाळी लवकर आलो त्याचा फायदाही झाला, आमची माय बी खुश झाली आहे की नाही. आणि या संस्थांविषयी म्हटल्यापेक्षा या इच्छा देवीविषयी काही सांगायचं झालं तर हे 500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. म्हणजे आता नवीन कन्स्ट्रक्शन करेल आहे, पण याचा इतिहास 500 वर्षापूर्वीचा आहे. आणि मराठा सरदार होते एक भुसकुटे नावाचे, त्यांना देवीचा दृष्टांत झालता आणि मग त्यांनी हे मंदिर तेव्हा बांधलेलं आहे अशा माझ्या वाचनात या मंदिराविषयी माहिती आली. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे या मंदिराविषयी, ते म्हणजे हे इच्छा देवीचं मंदिर आहे म्हणून या गावाचं नावही इच्छापूर असं पडलं. दुसरी गोष्ट, या मंदिरात म्हणजे नवमीच्या आजूबाजूला, समजा नवमीच्या आधी एक दोन दिवस आधीपर्यंत जवळजवळ 2 ते 2.5 लाख भाविक या मंदिराला भेट देतात, दर्शन घेतात देवीचं. दुसरी गोष्ट की इथं हे मध्य प्रदेशात आहे, तर मध्य प्रदेशातलेच नाही, आपल्या महाराष्ट्रातलेच नाही, तामिळनाडू, आंध्र प्रदेश असे वेगवेगळ्या राज्यातून इथं भाविक भक्त येत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची माझ्या वाचनात एक गोष्ट आली की या परिसरातले लोक या देवीला एवढं मानतात की आजूबाजूचे पंचक्रोशीतले जेवढेही गाव आहेत तिथं नवरात्रात देवी बसत नाही. जसं आता माझ्या गावात देवीचे 4 मंडळ आहेत, तसं इथं आजूबाजूले देवी बसत नाही, कारण ते सगळे इच्छापूरला येतात. म्हणजे इच्छा देवीच्या दर्शनालाच, म्हणजे नवरात्र हा सण आहे हा इच्छापुरातच ते साजरा करतात, असं एवढी मान्यता या देवीला आहे. नाही एक इच्छा देवीला एक इच्छा व्यक्त करेल आहे, पुरी झाली तर परत परत दर्शनाला येऊ आहे की नाही. मला माहीत आहे देवी आपली इच्छा पुरीच करीन आहे की नाही. जय माता दी. चालार भाऊ, मग अपेक्षा करतो की तुम्हाला आजचाही हा ब्लॉग आवडला असेल तर काय करावं लागते, तेच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब बी करून घ्या आहे की नाही. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलंच आहे, अवघे विश्वची माझे घर. जय माता दी.